Download the ZEE5 app now. झी मराठीवरील रात्रीस खेळ झाले 2च्या 13 मार्चच्या भागात अण्णा दत्तासोबत घरी यायला निघतात. इथे वाड्यावर नेने वकील रघु यांच्यासोबत सदा येतो. तो अण्णांकडे जमिनीच्या कामासाठी आल्याचं इंदूला सांगतो. तेवढ्यातच तिथे अण्णा आणि दत्ता येतात. सदा अण्णांना मी जमिनीचे पैसे देतो, मला माझी जमीन परत द्या असं सांगतो. त्यावर अण्णा नेने वकिलांना सदाने मला किती पैसे परत केले पाहिजे असं विचारतात. त्यावर नेने वकील सदाने 15 वर्षापूर्वी जमीन गहाण ठेवली होती आणि त्यावेळेच्या किमतीनुसार पैसे घेऊन गेला होता. त्यानंतर आता ती किंमत आणि आत्ताची किंमत अधिक व्याज असे जवळजवळ 1 लाख रुपये तू अण्णांना दिले पाहिजेस असं सांगतात. त्यावर अण्णा देखील त्याला तितके पैसे घेऊन ये आणि मग जमिनीचे कागद घेऊन जा असं सांगतात. त्यावर सदा खूप चिडतो आणि मी यासाठी तुमच्यावर केस करेन, तुम्ही मला फसवलं असं बोलतो. त्यावर अण्णा चिडून त्याच्यावर सुरा उगारतात. मात्र नेने वकील आणि रघु कसेबसे त्यांना अडवतात. इथे दत्ता घरी आल्यापासून खूपच शांत झालेला असतो. इंदू त्याला काय झालं असं विचारते. त्यावर दत्ता बोलतो की अण्णांचं माझ्यावर प्रेम नाहीये, कुठे मी कमी पडतोय तेच कळत नाही. मी सगळी कामं करतो तरी देखील हे असं. माधव गेला म्हणून त्यांच्या हट्टापायी माझं लग्न ठरवलं. मी पळून वगैरे नाही जाणार, मी लग्न करेन, मात्र वरात नाही काढू देणार. हे अण्णा नेमकं ऐकतात आणि दत्तावर चिडून त्याला खूप मारतात आणि मी जे ठरवलं आहे तेच होणार असं सांगतात. इथे नेने वकील रघु समोर बोलतात की अण्णांनी कितीही ठरवलं तरी ते जमीन देऊ शकत नाही, कारण ती जमीन त्यांच्या नावावरच नाहीये. इथे अण्णा रात्री झोपायला जाण्याच्या आधी त्यांच्या खोलीच्या खिडक्या अचानक वाजायला लागतात आणि बांगड्यांचा आवाज येतो. अण्णा त्या आवाजाच्या दिशेने जातात आणि भिवरीच्या खोलीत जाऊन पोहोचतात. तिथे त्यांना भिवरी बसलेली दिसते आणि या खोलीतून जायचं मनच करत नाहीये. मी माझ्या मुलासोबत इथेच आहे असं बोलते. ते बघून अण्णा चपापतात. दत्ताने ठरवलं तसं तो वरात खरंच घरी आणणार नाही का, हे बघण्यासाठी पहा रात्रीस खेळ झाले 2 सोमवार ते शनिवार रात्री 10:30 वाजता फक्त झी मराठीवर. आणि मराठी टेलिव्हिजनच्या ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोबज. Download the ZEE5 app now.